सर्वांना जय विजय महाराष्ट्र. एस रविराज. काल 14 मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होऊन गेली. काल 14 मे एस रविराज, रवींद्र तांगो शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, एस महामंडळ युनियन कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी युनियन 1960 पासून दिवंगत कामगार नेते अधिकृत, कार्यरत आणि मान्यताप्राप्त. आता मान्यताप्राप्त युनियन म्हणजे ज्यांना कामगार आयुक्तांनी मान्यता दिलेली असते ते मान्यताप्राप्त युनियन. ठाणे महानगरपालिकेशी 1960 पासून महाराष्ट्र म्युनिसिपल मजदूर युनियन कार्यरत. 1989 नंतर 1989 ते म्युनिसिपल लेबर युनियन शरदराव यांना दिवंगत कामगार नेते तांगो शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये आणलं, बसवलं, बसवलं. ही युनियन महाराष्ट्र म्युनिसिपल मजदूर युनियनचे 2 विभाजन झाल्यानंतर तांगो शिंदेंनी म्युनिसिपल लेबर युनियन मधजोशी, माधव शेटे, आडेलकर असे काही युनियनचे पदाधिकारी या म्युनिसिपल लेबर युनियन गठीत झाले आणि म्युनिसिपल मजदूर युनियन मधजोशी आणि तांगो शिंदे वेगळी होती आणि म्युनिसिपल लेबर युनियन वेगळी होती. नंतर 1979 मध्ये म्युनिसिपल लेबर युनियन घडली, जी मुंबईतून ठाणे प्रस्थ इथे बसली. हा इतिहास सांगायचा म्हणजे आज म्युनिसिपल लेबर युनियनचे सर्वसेवा अध्यक्ष शरदराव हयातीत नाहीत आणि रविराव आजारी असल्यामुळे कार्यरत नाहीत. आणि म्युनिसिपल लेबर युनियन जी मान्यताप्राप्त युनियन संबोधली जाते, तर नक्की मान्यताप्राप्त काय आहे? म्हणजे महानगरपालिकेने असं कुठलं प्रशस्त पत्र दिलेलं नाही की कामगार आयुक्तांनी अशी कुठली प्रशस्त पत्र दिले नाही, बाबा तुमची युनियन मान्यता, बाकीच्या युनियन नाहीत. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक युनियन्स आहेत. तर सर्वात मोठी युनियन अशी आहे दिवंगत कामगार नेते तांगो शिंदे यांची महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. ही 2025 पासून 6 जुलै 2025 पासून अस्तित्वात आहे. 6 जुलै 2000 पासून अस्तित्वात आहे. आज 25 वर्ष झाली, वर्धापन दिन झाला. दिवंगत कामगार नेते तांगो शिंदे यांचं निधन 6 डिसेंबर 2012 रोजी झाल्यानंतर ही जी काही युनियन तांगो शिंदेंची, त्यांचे सुपुत्र कार्यकारी अभियंता हे 16 वर्ष कार्यरत युनियन चालवत आहेत आणि कामगारांच्या सेवेत राहून प्रश्न हे मांडत आहेत. जर रवींद्र शिंदे एक कार्यकारी अभियंता वर्ग 1, जो ज्युनियर इंजिनियर ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत पोहोचताना कर्मचाऱ्यांच्या व्यथा, कर्मचाऱ्यांच्या गाथा, कर्मचाऱ्यांच्या मागण्या या सर्व गोष्टीचा अभ्यास आहे. आणि 31 मे 2023 रोजी रिटायरमेंट अधिकृत झाल्यानंतर जी युनियन 3 वर्ष कार्यरत, जे आधीचे 12 आणि 13 16वे वर्ष कार्यरत असताना असंख्य प्रश्न प्रशासनाच्या सातत्याने भांडून त्यासाठी लागोपाठ 2दा निलंबन आणि आधी अतिक्रमण असलेले निलंबन, 3 निलंबन घेतलेला माणूस, प्रशासनाचे धुरंधर प्रश्न, उपोषण असो, बैठका असो, आत्मधन असो, अर्धनग्न आंदोलन असो, संप असो की आत्मधनाचे इशारे वारंवार देऊन प्रशासनाचे थकीत प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी 7वा वेतन, 8वा वेतन, आता 8वा वेतन येणार आहे, 7व्या वेतनचे 3 हप्ते, 3 आत्मधनाचा इशारा दिल्यावर प्रशासनाने जागृत होऊन
निधी संकलन करून प्रशासनाला दिले. ज्यावेळेस मी आंदोलनाचे, उपोषणाचे असेल, बैठकाचे असेल, संपाचे असेल, आत्मधनाचे असेल, जे जे इशारे द्यायचो, प्रशासन मला अधिकृत पत्र आंदोलन मागे घेण्यासाठी द्यायचे आणि लवकरच ह्या मागण्या मी पूर्तता करतोय आणि सोडवतो. त्या हिशोबाने कामगारांचे प्रश्न आयुक्त सौरवराव, प्रशासनातील अतिरिक्त आयुक्त 2 रोडे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त गोदापुरे यांनी चर्चा विनिमय करून वारंवार सोडवले. लिखित पत्र दिले. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन ही मान्यताप्राप्त युनियन ही सुद्धा आहे. अधिकृत पत्र, प्रत्येक आंदोलन 3 वर्षाचे लागोपाठ 6 पत्र प्रशासनाचे माझ्याकडे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष या नात्याने आहेत.